नमस्कार. ॲग्रोवन डिजिटलच्या कॉर्पोरेट कारभारी या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, कुठल्याही कुटुंबातील कारभारी व्यक्ती ज्याप्रमाणे कुटुंबासाठी दिशादर्शन करत असतात, त्याच धर्तीवर कॉर्पोरेट कारभारी या सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर, सीनियर, ज्येष्ठ उद्योजकांकडनं, एंटरप्रेन्योरकडनं त्या क्षेत्रातील भविष्यातील दिशा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि आज चितळे डेअरी उद्योग समूहाचे संचालक श्री विश्वास चितळे सरांशी आपण संवाद साधणार आहोत. आणि तत्पूर्वी थोडा चितळे समूहाविषयी मी आपल्याला सांगेन की तब्बल 82 वर्षांचा वारसा असलेली चितळे डेअरी आणि एकूणच चितळे उद्योग समूह महाराष्ट्राला सुपरिचित आहे. चितळे डेअरी उत्पादनांची एक विस्तीर्ण श्रेणी जी भारत व भारताबाहेर सुद्धा लोकप्रिय आहे, ग्राहकप्रिय आहे. डेअरी उद्योगातील महत्वाच्या शाखांमध्ये जसं बफेलो ब्रीडिंग, डेअरी ऑटोमेशन, ॲनिमल हेल्थ, जेनेटिक्स, ॲनिमल न्यूट्रिशन यामध्ये चितळे डेअरीने एक अव्वल कामगिरी नोंदवली आहे आणि सातत्याने अव्वल कामगिरी राखलेली आहे. डेअरी उद्योगाच्या पलीकडे जर आपण पाहिलं तर चितळे फूड्स, चितळे ॲग्रो, चितळे डिजिटल, चितळे बंधू मिठाईवाले अशा ग्रुप कंपन्यांच्या माध्यमातून चितळे समूह आपल्याला विस्तारताना दिसतोय. आणि अलीकडेच पुण्या मुंबई आपण पाहतोय की चितळे एक्सप्रेस आउटलेट्स ही ग्राहकांच्या अतिशय जोरदार प्रतिसादात सुरू झालेले आहेत. मित्रांनो, आपण विश्वास चितळे सरांशी संवाद साधणार आहोत आणि त्यांचाही परिचय मी आपल्याला थोडक्यात करून देईल की चितळे डेअरी समूहाचे संचालक विश्वास चितळे सर आपण पाहतोय की डेअरी उद्योगातले एक नावाजलेले टेक्नोप्रेन्योर असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तंत्रज्ञानाचं एका प्रकारे सार्वजनिक किंवा सर्वत्र तंत्रज्ञानाचा प्रसार करणं आणि त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर सरांनी इंजिनिअरिंग मधलं इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन या शाखेचे ते पदवीधर आहेत. स्वीडन विद्यापीठात फूड प्रोसेसिंगचा कोर्स सुद्धा त्यांनी केलेला आहे. विश्वास चितळे सर हे गेली 37 वर्ष डेअरी टेक्नॉलॉजीतील संशोधन आणि विकास म्हणजे R&D विभागाचे हेड प्रमुख म्हणून काम करतायत. डेअरी मधलं कम्प्युटर नेटवर्किंग, फॅक्टरी ऑटोमेशन, डिस्ट्रीब्युशन सिस्टीम्स यामध्ये विश्वास चितळे सरांनी मूलभूत स्वरूपाचं काम केलेलं आहे. आणि विशेष असं आहे की जगातला ज्याला आपण पहिला कम्प्युटराइज बफेलो फार्म उभारण्यात सुद्धा त्यांचा एक महत्वाचा इन्स्ट्रुमेंटल असा वाटा राहिलेला आहे. भारतीय म्हशी व गायींसाठी सेक्स सेल टेक्नॉलॉजी भारतात, महाराष्ट्रात अंमलात आणण्यामध्ये सुद्धा मोठं योगदान दिलेलं आहे. तर आपण समूह आणि सरांचा ओळख करून घेतलेली आहे. सर, आपलं ॲग्रोवन डिजिटलच्या कॉर्पोरेट कारभारी या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार सर. सर्वप्रथम आपल्याला प्रश्न असा आहे की ब्रह्मा फॅसिलिटी विषयी, आणि त्या प्रश्नाची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की सर आपल्याकडे आपण पाहतोय की बाजारात आपल्याकडे गाय म्हैस कशी दिसते म्हणजे तिच्या दिसण्यावरनं ती दूध किती देणार असं एक पारंपरिक ठोकताळे अनुमान आपल्याकडे बांधले जातात. आणि आज सुद्धा आपण सुदूर ग्रामीण भागात हे असे प्रकार पाहतोय. तर याला अशा प्रकारच्या फिनोटाईप सिलेक्शन ऐवजी जिनोटाईप सिलेक्शन संदर्भात चितळे डेअरीने पुढाकार घेतलेला आणि त्यानंतर जेनेटिक इम्प्रुव्हमेंट करण्याच्या दृष्टीने पहिली सिमेन लॅब आपण सुरू केली. आज घडीला भारताने दुभत्या जनावरांच्या जेनेटिक इम्प्रुव्हमेंट मध्ये जी काही प्रगती साधली त्यात नक्कीच या सगळ्या उपक्रमांचा वाटा आहे. तर या अनुषंगाने चितळे समूहाने आपल्या ब्रह्मा फॅसिलिटीच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान कुठल्या टप्प्यापर्यंत आणलं आहे आणि या दृष्टीने आता महाराष्ट्रात आणि देशात सर आपल्याला काय प्रकारचं चित्र दिसतंय? पहिल्या प्रथम ॲग्रोवन समूहाचं स्वागत करतो. अतिशय स्तुत्य असा उपक्रम ॲग्रोवन मार्फत शेतकऱ्यांच्याकडे डायरेक्ट कनेक्ट या माध्यमातून साधला जातोय. आणि लाखो एकमेव असं मॅगझिन आहे किंवा एकमेव दैनिक आहे की जे शेतकऱ्यांसाठी आहे.
आणि ह्या दैनिकामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी कॉर्पोरेट कारभारीमध्ये माझी निवड सकाळ समूहाने केली, त्याबद्दल धन्यवाद. ब्रह्मा फॅसिलिटीचं महत्व याच्यासाठी आहे की UPA 1 मध्ये मला असं लक्षात आलं की जेव्हा पवार साहेब ऍग्रिकल्चर मिनिस्टर होते हो, तेव्हा एक नवीन जर्मप्लाझम भारतामध्ये यावा याच्यासाठी पवार साहेबांनी पुढाकार घेतला आणि याच्यामध्ये आम्ही हे पहिलं जॉईंट व्हेंचर जेनेटिक्स मधलं ब्रह्मा या नावाने भारतामध्ये आणलं. या ब्रह्मा नावाच्या माग सुद्धा ही मोठा इतिहास आहे जो मी तुम्हाला सांगू इच्छितो. ओके. तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशी तीन, म्हणजे ब्रह्मा हा म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशामध्ये ब्रह्मा हा जनरेशन करतो, विष्णू ऑपरेट करतो आणि शिवा डिस्ट्रक्ट करतो. तर बरोबर. ह्याच्यामध्ये एक सृजनशीलता, एक जनन नवीन किंवा एक जेनेटिक्सचं नाव हे पहिल्यांदा आम्ही मुद्दामून या ब्रह्मा या फॅसिलिटीला दिलं. तेव्हा हे जॉईंट व्हेंचर जेव्हा केलं गेलं तेव्हा त्यांचे डायरेक्टरने विचारलं की हे ब्रह्मा नाव का ठेवायचं, अच्छा. काय या ब्रह्मा नावात काय आहे, अशी मला विचारणा झाली. तर म्हणलं तुमच्या जीओडी गॉड मध्ये जे आहे ते ब्रह्मामध्ये आहे. म्हणजे काय असतं, मला प्रश्न विचारला. तर जी म्हणजे जनरेशन, ओ म्हणजे ऑपरेशन आणि डी म्हणजे डिस्ट्रक्शन, असे आमचे ब्रह्मा विष्णू महेश आहे असं त्यांना सांगितलं. आणि त्यांनी एका क्षणाचाही विलंब न लावता त्याचं या फॅसिलिटीचं नाव ब्रह्मा ठेवण्यात आलं. तर ह्या ब्रह्मा फॅसिलिटीचं महत्व असं आहे की या ब्रह्मा फॅसिलिटीमध्ये म्हणजे आतापर्यंत असं केलं गेलं की फक्त बाह्य गुणांच्या वरती म्हणजे फिनोटाईप वरनं अॅनिमल सिलेक्शन आपण करत गेलो. बरोबर. आणि फिनोटाईप वरती सिलेक्शन आपल्याकडं केली गेली नाही. कारण झालं काय की आपण असं धरतो की चांगलं दिसेल त्याच्याकडून चांगलं मिळेल, असं काही नसतं. जे जीन्स जनावराच्या किंवा आपण जे काही प्रोजेनी जे वाढवतोय त्यातले निम्मे जीन्स त्याच्या आईकडून येतात आणि निम्मे जीन्स त्याच्या वडिलांच्याकडून. अच्छा. तेव्हा त्याच्यामध्ये ब्रह्मामध्ये जो बुल आहे तुमच्या कुठल्याही हर्डचा 50% भाग हा बुल असतो. तर हे जर चांगलं जेनेटिक्स दिलं गेलं नाही, उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर तुमची जे गाय जर समजा 10,000 लिटर दूध देणारी असेल हो, आणि त्याला जर तुम्ही साधारण 5,000 क्षमतेचा, म्हणजे ज्याच्यामध्ये जिनोमिक्स त्याचं 5,000 क्षमतेचा आहे असा जर तुम्ही बुल वापरला तर त्याचं ऑफस्प्रिंग जे होणार आहे त्याचं 10 अधिक 5 15/2 म्हणजे जवळजवळ 7,500 लिटरचं तुमचं जाप जन्माला येईल. म्हणजे जेव्हा तुमची आई 10,000 देणारे असते तेव्हा तुमचं जाप मात्र 7,500 होतं. पण हे आपल्याला कळतच नाही. म्हणजे भारतामध्ये आपल्याकडे डेटा रेकॉर्डिंगची सिस्टम नसल्यामुळं ह्याचं जेनेटिक सिलेक्शन बुल्सचं केलं गेलं नाही. आणि गेली 30 वर्ष गेली स्वातंत्र्यानंतर याच्याबद्दल मूलभूत संशोधन असं ह्या जेनेटिक्स बद्दल काही झालं नाही. त्याच्यासाठी काय करावं लागतं की तुम्हाला प्रत्येक अॅनिमलला टॅग करावं लागतं, त्याची प्रोजेनीचं त्याच्या आईने किती दूध दिलं, त्याची हेल्थ काय होती, त्याच्या वेगवेगळ्या ज्या जेनेटिक ट्रेट्स असतात त्या ट्रेट्स पाहून तुम्हाला त्याच्या डॉटर परफॉर्मन्स रेकॉर्ड करायला लागतो. म्हणजे आईपेक्षा जर सरस जर तिची मुलगी असेल तर तो बुल प्रूव्ह झाला असं धरलं जातं. जर तुम्ही 100 बुल घेतले तर त्यातले फक्त 5 किंवा 10 बुलच हे जेनेटिक ॲबिलिटी ट्रान्सफर करू शकतात. मला सांगायला आनंद होतोय की साहेबांच्या काळामध्ये हे फ्रेश जेनेटिक्स आणायला किंवा जेनोमिक सिलेक्शन करण्यासाठी परवानगी दिली गेली. त्याच्यानंतर ते बुल्स आपण लाईव्ह बुल्स, एम्ब्रिओज अमेरिका, कॅनडा या देशामधून आपण इम्पोर्ट केले गेले आणि त्याची प्रोजनी आज आता भारतभर आहे. आणि आमच्याकडं पायनियर नावाचा जो पहिला बुल म्हणजे पायनियरिंग एफर्ट जे ह्या जेनेटिक्स मध्ये केले गेले 10 वर्षापूर्वी, तर त्याचं नाव आम्ही पायोनियर ठेवलं. हे पायनियरिंग स्पिरिट जे आहे ते नवीन जेनेटिक्स आहे हे भारतामध्ये आलं. आज त्या बुल्सच्या F1 जनरेशन म्हणजे फर्स्ट जनरेशन मध्ये 7,000 8,000 लिटर दूध देणाऱ्या गायी अख्ख्या भारतभर आहेत. तर हे जिनोटाईप आणि फिनोटाईप आणि ह्याचं सिलेक्शन आणि ह्याची निर्मिती, या नवनिर्मिती या ब्रह्मा फॅसिलिटीमध्ये होती. अगदीच.
मला असं वाटतंय सर की या अशा प्रकारच्या इंटरव्हेन्शनमुळे आपण पाहतोय की डेअरी उद्योगामध्ये जे काही ट्रान्सफॉर्मेशन सुरू आहे, तर अशा प्रकारच्या ज्याला आपण कॅटलिस्ट ठरू शकेल, सिग्निफिकंट ठरू शकेल अशा प्रकारच्या या सगळ्या प्रोसेसेस आपण पाहतोय. आणि आत्ताच संसदेत जी काही लोकसभेच्या प्रश्नोत्तरात आकडेवारी समोर आली, तर 20 कोटी टन एवढं आपलं दुधाचं उत्पादन नोंदवण्यात आलेलं आहे. 15-16च्या तुलनेत आपण आपण 35% वाढ आपण पाहतोय. आणि निश्चितच या सगळ्या अशा प्रकारच्या इंटरव्हेन्शनचे यात महत्व दिसतंय. या संदर्भात आणखीन एक पुढचा प्रश्न आहे सर, की जो मी आपल्या काही मुलाखतीत ऐकला आणि खूप चांगलं त्यातलं निरीक्षण लक्षात आलं, की आपण जमिनीत जे पोषण मूल्य कमी असतात, तर तेच पोषण मूल्य दुभत्या जनावरांमध्ये सुद्धा कमी दिसतात. आणि आपण चितळे डेअरीने जे काही शास्त्रीय पाहणी केली किंवा जे काही शास्त्रीय पद्धतीने सर्वेक्षण केलंय, त्यातनं ही गोष्ट पुढे आलेली आहे की जिला डेटाचा आधार आहे. तर ह्या संदर्भामध्ये म्हणजे एकूणच पोषण असेल, संगोपन असेल किंवा आरोग्य असेल, अशा तिन्ही संदर्भामध्ये काउज टू क्लाउड हा प्रोग्राम खूप चर्चेत असतो आणि याचं खूप एक वेगळ्या प्रकारे महत्व सांगितलं जातं. तर हा प्रोग्राम नेमका काय आहे आणि ह्या प्रोग्राम मध्ये आतापर्यंत आपण कुठल्या टप्प्यावर पोहोचलेलो आहोत काउज टू क्लाउड विषयी? फार छान प्रश्न विचारलाय आपण. हा काउज टू क्लाउड प्रोग्राम जो आहे, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय की जिनोटाईप आणि फिनोटाईपचं इव्हॅल्युएशन आपल्याला करायला हवं. म्हणजे बरं. मदरचं दूध रेकॉर्डिंग, मदरची हेल्थ रेकॉर्डिंग आणि त्याच्या डॉटरचं परफॉर्मन्स रेकॉर्डिंग, याच्यासाठी काउज टू क्लाउड ही संकल्पना राबवली गेली. आज 10,000 गाई म्हशी ह्या काउज टू क्लाउड प्रोग्राम मध्ये आहेत, की ज्याच्यामध्ये त्या जनावरांचे जेनेटिक इन्फॉर्मेशन, त्यांच्या प्रोजिनीची इन्फॉर्मेशन, त्यांचा डॉटर परफॉर्मन्स रेकॉर्डिंग आणि शेतकऱ्याला फोनद्वारे, SMS द्वारे ही सेवा, म्हणजे एक लाईफ सायकल मॅनेजमेंट जे असतं, म्हणजे तुम्ही एखादी समजा कार विकत घेतली, बरोबर. तर ती कारचं लाईफ सायकल मॅनेजमेंट केली जाते. म्हणजे तिला कधी सर्व्हिसिंग करायचं, 5,000 किलोमीटर झालं की त्याची ऑइल बदली करायची, 10,000 झालं की वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. तसं हे जनावर हे लाईफ सायकल मॅनेजमेंट जी आहे ती ह्या काउज टू क्लाउड प्रोग्राम मधून केली जाते. म्हणजे एक जनावर जेव्हा समजा त्याला AI कधी गेलं, ते हिट वर कधी आलं, ते कधी विणार आहे, त्याचं डॉटर परफॉर्मन्स किती आहे, त्याचं काफ वेट काय आहे, त्याची जनरेशन इन्फॉर्मेशन काय आहे, या सगळ्या बाबीचं नोंदणीकरण या काउज टू प्रोग्राम मध्ये केलं जातं. प्रत्येक गाईला युनिक आयडेंटिफिकेशन नंबर दिला गेला, RFID टॅग केले गेले आणि ही सगळी इन्फॉर्मेशन आमच्या सेंटरला भरली जाते. SMS द्वारा लोक फोन करतायत आणि हा सगळा डेटा कोलेक्ट केला जातोय आणि त्याचं एक डॅशबोर्ड बनवला जातो आणि एक रोज फार्मरना टू डू लिस्ट पाठवली जाते. अच्छा. बऱ्याचशा ठिकाणी काय होतं की ह्या नोंदी ज्या आहेत या सगळ्या, हा जो बिझनेस आहे तो 365 दिवसाचा बिझनेस आहे. रोज सकाळी तुम्हाला गाय दूध देणार, रोज ते कलेक्ट केलं पाहिजे. तर ही लाईफ सायकल मॅनेजमेंट शेतकऱ्याच्या लेवलला होत नाहीये, हे आमच्या लक्षात आलं. म्हणून हा प्रोग्राम काउज टू क्लाउड राबवला गेला, की ज्याच्यामध्ये ही जी जनावरांच्या आरोग्याविषयीची माहिती आहे ती ही संकलित करून त्याचं डिसिमिनेशन किंवा त्याचं परत द्यायचं, हे काम ह्या काउज टू क्लाउड सेंटरमध्ये केलं जातं. हे उदाहरणार्थ आम्हाला असं लक्षात आलं की जेव्हा हा प्रोग्राम पहिल्यांदा राबवला गेला, तर आम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये आम्हाला मिनरल मॅपिंग करता आलं. कारण ह्या जो फ्लोरा फ्युनामध्ये जे घटक असतात, म्हणजे उदाहरणार्थ आपण जर तासगावचा पूर्व भाग जर बघितला, तर त्या भागामध्ये फॉस्फरसची खूप डिफिशियन्सी आहे. तर ते फॉस्फरसची डिफिशियन्सी असल्यामुळं जे फ्लोरा फ्युनामध्ये आहे ते तुमच्या गाईच्या जनावरांच्या रक्तामध्ये येतं. पण आम्हाला प्रत्येक वेळेला सॉइल अनालिसिस करणं हे खूप कंबरसम आहे. पण एक जर तुम्ही ब्लड प्रोफाईल केला आणि ही जी मिनरल मॅनेजमेंट आहे आणि मायक्रो आणि मॅक्रो ही जी मिनरल्स आहेत या रक्ताच्या तपासणीद्वारे आपल्याला समजू शकतात. आम्हाला असं लक्षात आलं की बाबा ह्या एरियामध्ये फॉस्फरस कमी आहे. उदाहरणार्थ तासगाव एरियामध्ये फॉस्फरस कमी आहे. आमच्या ज्या नदीचा जो डेल्टा एरिया आहे कृष्णेचा, त्यामध्ये आयोडीनची खूप डेफिशियन्सी आहे. अशा वेगवेगळ्या डेफिशियन्सीज, काही ठिकाणी कॅल्शियमची डेफिशियन्सी आहे. तर खूप सिंपल इंटरव्हेन्शन मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगू शकेन की तासगाव भागामध्ये, पूर्व भागामध्ये
फॉस्फेटची डिफिशियन्सी आहे, तर ते सुपर फॉस्फेट जर तुम्ही चिमूटभर जर तुम्ही अच्छा. समजा त्या पाल्यावर जर टाकलं, तर बरोबर. एकदम छोट्याशा स्मॉलेस्ट इंटरव्हेन्शननी आपण प्रोडक्टिव्हिटी गेन करू शकतो. हो. तर ह्या पूर्ण सांगली जिल्ह्याचं हे लाखो ब्लड प्रोफाईल्स ह्या आमच्या काउच टू क्लाउड प्रोग्राम मध्ये केले गेले. आणि डिस्ट्रिक्ट वाईज, तालुका वाईज किंवा गाव पातळीवर प्रत्येक गावाची डिफिशियन्सी, मिनरल डिफिशियन्सीज काय आहेत, काय इश्यूज आहेत, याची मॅनेजमेंट आपण ह्या फार्मरला सांगू शकतो. अच्छा. आणि हा प्रोग्राम म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो की टेक्सासमध्ये जे डेल कम्प्युटर्स आहेत, की अच्छा. टेक्सास हा भाग हो. या गायी आणि गुरांच्या बाबतीत खूप टेक्सासमध्ये नावाजला जातो. तर बरोबर. त्या डेल कंपनीला सुद्धा याची नोंद घ्यावीची अरे वा. वाटली की काउच टू क्लाउडचा प्रोग्राम त्याच्यामुळं जगामध्ये तुम्हाला जगभर आता त्याची प्रसिद्धी आता झालेली आहे. आणि ह्या सगळ्या प्रसिद्धी एक बाज ठीक आहे, पण हो. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतोय. हो. आणि ह्यामध्ये एक चांगलं जेनेटिक्स, हेल्दी जेनेटिक्स, त्याचा ब्लड प्रोफाईल, त्याचा डिसीज प्रोफाईल, ज्या योगे आमचा एक नवीन प्रोग्राम आम्ही घेतोय की चांगली वंशावळ. पण याच्यामध्ये म्हणजे आपण जर घोड्यामध्ये बघितला तर तुम्हाला किंवा तुमच्या अगदी. डॉग्स मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला 2-3 जनरेशनचा डेटा मिळतो. हो. हो. तर तसा 2-3 जनरेशनचा डेटा ह्या गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही जनरेट करू शकलोय. तर आम्ही एक नवीन संकल्पना राबवतोय की हे जे चांगलं जेनेटिक्स जे निर्माण होतंय त्याचं प्रोपोगेशन, अच्छा. म्हणजे तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलंय की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. हो. तसं जर तुम्ही आता अग्रवनचे सगळी लोकांना माहिती आहे की आपण चांगली काडी वापरतो, चांगलं ऊसाचं बिणं वापरतो. तसं जर जेनेटिक्स जर चांगलं वापरलं गेलं तर तुम्हाला ती प्रोडक्टिव्हिटी मिळेल. अगदीच. मगाशी तुम्ही एक मुद्दा रेज केला की आपण 20,000 टन, मला वाटतं बरोबर आहे ना, 20,000 टन 20 हा, कोटी टन दुग्धोत्पादन. 20 जादा कोटी होणार टन. आहे असं तुम्ही. नाही सर, मी अगदी थोडक्यात सांगतो की आपलं जे वार्षिक उत्पादन आहे दुधाचं, तर ते 20 कोटी टन इथपर्यंत पोहोचलेलं आहे वर्षाकाठचं. आणि विशेष गोष्ट अशी की गहू आणि तांदूळ या दोन पिकांचं जे एकत्रित पैशारूपी मूल्य आहे त्यापेक्षा सुद्धा दुधाचं मूल्य अधिक आहे. म्हणजे दूध हे सगळ्यात मोठं क्रॉप आहे असं म्हटलं जात आहे. आणि हा जो काही ग्रोथ रेट आहे, म्हणजे आता प्रश्न याच्यात असा येत आहे की आपल्याकडे कन्झम्पशनचा तेवढा सपोर्ट मिळतोय का, ज्या वेगाने आपलं दुग्धोत्पादन वाढतंय. आज आपण पाहतोय की ब्रह्मा फॅसिलिटी असेल किंवा आता आपण ज्या प्रोग्रामविषयी बोलला, तर अशा प्रकारच्या इंटरव्हेन्शनमुळे उत्पादन वाढतंय दुधाचं, परंतु कन्झम्पशनचा सपोर्ट त्याला मिळतोय का, किंवा मग त्या दृष्टीने नेमकी काय परिस्थिती? मला वाटतं हा अतिशय पर्टेनिंग क्वेश्चन आताच्या सद्य परिस्थितीबद्दल आहे. आपण जर कम्पेअर जर केलं तर सगळ्यात जगामध्ये सगळ्यात जास्त पशुधन भारतामध्ये आहे. बरं. आणि पर ॲनिमल प्रोडक्टिव्हिटी जर आपण बघितली तर आपली उदाहरणार्थ जर द्यायचं असेल हो. तर अमेरिकेमध्ये पर ॲनिमल प्रोडक्टिव्हिटी ॲव्हरेज प्रोडक्शन गायीमध्ये बरं. 12,000 लिटर आहे. आणि भारताचं ते साधारण 1,500 लिटर फक्त आहे. हो. हो. तर एवढी सगळी ॲनिमल्सना, ह्या सगळ्या ॲनिमलना ह्या जमिनीच्या जी प्रोडक्टिव्हिटी आहे त्याच्यावर अवलंबून राहता लागते. अच्छा. अच्छा. आणि आज भारतामधलं जे दूध आहे तर शेतकऱ्याच्याकडं 2 पैसे जर जास्त त्याला मिळायचे असतील तर त्याला हे एकमेव साधन आहे. तुम्ही आता म्हणालात की भात आणि गव्हापेक्षा सुद्धा दुधाचं उत्पन्न जास्त आहे. हो. हो. आणि शेतकऱ्याला ते कॉन्ट्रीब्युट करते. तर ह्याच्यामध्ये जर क्वांटम ग्रोथ जर आपल्याला हवी असेल उत्पन्नामध्ये, प्रोडक्शन मध्ये नाही, तर नंबर ऑफ ॲनिमल, मी आता सगळीकडे जगभर आता असं चाललंय की हे मिथेन गॅस आहे किंवा ग्रीन गॅस एमिशन आहे. बरोबर. आणि भारतासारख्या प्रचंड खंडप्राय देशामध्ये एवढ्या सगळ्या लोकसंख्येला एवढं सगळं दूध, हो. आणि म्हणजे ॲनिमल्स आणि ह्युमन्स आर कॉम्पिटिंग फॉर द सेम लँड टुडे. अगदीच. तर हे पर ॲनिमल प्रोडक्टिव्हिटी जर आपण वाढवू शकलो नाही तर आपल्याला एक तर शेतकऱ्याची इकॉनॉमी सुधारता येणार नाही. बरोबर. तर ह्या सगळ्या जेनेटिक इम्प्रुव्हमेंटचं महत्वाचं उद्देश असा आहे की एक नंबर ऑफ ॲनिमल्स आपल्याला कमी करता येतील. म्हणजे जिथं शेतकरी 10 ॲनिमल्स ठेवतोय तिथं 4 किंवा 2 ॲनिमल्स मध्ये सेम प्रोडक्टिव्हिटी मिळेल.
आणखी त्यात तुम्हाला जर उदाहरण द्यायचं असेल तर आमच्या काही भागामध्ये आम्ही टॉपमोस्ट जेनेटिक्स त्या गावामध्ये एक काय म्हणतात आदर्श खेडं असं अगदी. आम्ही निर्माण केले की हो. सेंटर्स निर्माण केले. तर ज्या गावामधून 1,000 लिटर दूध होतं तिथं त्याचा 20-20 हजार लिटर दूध 5 वर्षात आपण अचीव्ह करू शकतो. बर. हे इंटरव्हेन्शन जे आहे ते फक्त जेनेटिक्समुळे शक्य आहे. अगदी बरोबर. कारण जर सेम जनावराला खायला तर सेम घालायचंय आपल्याला, बरोबर. आपण तर त्याची काहीतरी उपासमार करणार नाही, पण कमी जनावरांमध्ये जास्तीत जास्त उत्पादन, जास्तीत जास्त हेल्दी उत्पादन. म्हणजे उदाहरणार्थ दाखवायचं जर झालं तर जिनोटाईप आणि फिनोटाईप मध्ये आपल्याला काय हवंय, म्हणजे आपण जर म्हणजे बऱ्याचशा वेळेला काय होतं की आपण अंधानुकरण करतो वेस्टचं, पाश्चिमात्य देशाचं आपण अंधानुकरण करतो. तर आम्ही मुद्दामून ह्या ब्रह्मामध्ये नाव सुद्धा ब्रह्माच ठेवले आणि अंधानुकरण न करता की आपल्या देशासाठी काय हवंय जेनेटिक्स ते आपण आणतोय. म्हणजे उदाहरण द्यायचं तर आपल्याकडं जनावर लहान हवं, ते इन्व्हायरमेंटल म्हणजे उन्हाळ्याच्या कमी पाणी, जास्त उन्हाळा, कमी मेडिकल इंटरव्हेन्शन, लॅक्टेशन ईल्ड जास्तीत जास्त हवं, त्याला मस्टायटिस मेट्रायटिस सारखे रोग नसावेत, असं आपल्याला प्रोडक्टिव्हिटी आपल्याला 20,000 नकोय, पण ते शेतकऱ्याकडे ते सस्टेन होणारं आणि 3-4 जनरेशन चालणारं आपल्याला गाय निर्माण करायची किंवा म्हैस निर्माण करायची. तर आता शास्त्र इथपर्यंत पुढे गेले की आपण त्याच्या एक डीएनए सिक्वेन्स, आजकाल आता आपण पीसीआर करतोय, पॉलिमर चेन रिएक्शन करतोय, त्या कोविड काळामध्ये जेनोमिक सिलेक्शन आणि हे सगळे शब्द आपल्या शेतकऱ्यांच्या कानावर पडत आहेत. तर त्या जनावरांचं जीन्स काय आहे, त्या जीन्सचं एक एसएनपी नावाचा एक प्रकार असतो की प्रत्येक भागामध्ये जेनोमिक हा एक खूप मोठा सिक्वेन्स आहे, एक मोठी शिडी आहे. त्या शिडीमध्ये प्रत्येक ठिकाणी इन्फॉर्मेशन ठेवली आहे की त्या इन्फॉर्मेशन तुझ्या डॉटरमध्ये काय होणार आहे, ती इन्फॉर्मेशन त्याच्या वडिलांच्याकडून आणि आईकडून तिच्या डॉटरकडे दिली जाते. तर ही इन्फॉर्मेशन काय एरियामध्ये आहे याची माहिती जिनोमिक सिक्वेन्सिंगनी करता येते. तर भारतामध्ये पहिल्यांदा असे जिनोमिकली सिलेक्टेड, म्हणजे दिसतंय असं नाही, मी दिसतंय काय आणि आहे काय, हा जो जिनोमिक मध्ये आपण जर आता तुम्ही शब्द वापरला जिनोटाईप आणि फिनोटाईप मध्ये, तर जिनोटाईप मध्ये त्याच्या जीन्स मध्ये काय आहे आणि दिसतंय एक्सप्रेस काय होतंय त्याच्या डॉटर मध्ये, हे आपल्याला एका हेअरच्या फॉलिकल मधल्या डीएनए सिक्वेन्सनी कळू शकतं. तर हे सिक्वेन्सिंग केलं जातं आणि ह्या सिक्वेन्सिंग द्वारे तुम्हाला कळू शकतं की ह्या बुलचा जेनोमिक परफॉर्मन्स काय आहे, ज्याला आपण म्हणतो की जीटीपी आहे, जेनोमिक टोटल परफॉर्मन्स इंडेक्स नावाचा एक जीटीपी आहे, प्रत्येक बुलची दिली जाते. आणि भारतामध्ये ही एकमेव ऑर्गनायझेशन जी आहे भारतामध्ये, आम्ही आमचे जे होल्स्टीन आणि जर्सी बुल्स आहेत ते तुम्ही प्रत्येकाचा नंबर अमेरिकेतल्या होल्स्टीन असोसिएशन किंवा जगभरातल्या कुठल्याही असोसिएशनच्या वेबसाईटमध्ये त्याचा जर तुम्ही सिरियल नंबर टाकला तर तुम्हाला 100% बॅक ट्रेसेबल त्यांचा जगामध्ये काय परफॉर्मन्स आहे हे तुम्ही पाहू शकता. असे बुल्स आम्ही ह्या सगळ्या अख्ख्या भारतभर जवळजवळ 50 लाख सिमेंट डोस भारतभर आपण डिस्ट्रीब्यूट करतो. मी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत शेतकऱ्यांना जेनोमिक्स चांगलं मिळावं ह्या उद्देशाने ही इन्स्टिट्यूट आपण एस्टॅब्लिश केलेली आहे. आणि चांगलं जेनेटिक्स म्हणजे जे फक्त दिसतंय असं त्याचं नसून त्याच्यामध्ये आत त्या जिनोम सिक्वेन्स मध्ये काय आहे ह्या बारकाव्या आपण शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवतोय. आणि ही इन्फॉर्मेशन जी आहे, उदाहरणार्थ आपण जर समजा बघितलं की म्हणजे आपल्या इकडे मराठीमध्ये म्हण आहे की बहुदुधी आणि आखूड शिंगी तुम्हाला गाय किंवा म्हैस पाहिजे, मग ते बहुदुधी आणि आखूड शिंगी म्हैस तुम्हाला जन्मायच्या आधीच तुम्ही ठरवू शकता. हे जिनोमिक्स तंत्रज्ञानाने शक्य झाले. आणि हे तंत्रज्ञान, ही इन्फॉर्मेशन ह्या सगळ्या बुल्सची आमच्याकडे अवेलेबल आहे. आणि या ब्रह्मा फॅसिलिटीमध्ये जे नॉन स्पेसिफिक जी ब्रीड्स आहेत, कारण ह्या जिनोमिक सिलेक्शन जी आहे त्याला खूप कोट्यावधी जनावरांचा डेटा या सुपर कम्प्युटर्स मध्ये टाकावा लागतो, कारण हे बिलियन्स ऑफ पेअर्स या जिनोम सिक्वेन्सचे असतात आणि त्याच्यामधून तो ट्रेट इव्हॅल्युएशन आपल्याला करावा लागतो. तर हे जो डेटा आहे याला खूप डेटा सायन्सची जोड द्यावी लागते. तर हे डेटा सायन्स युएस गव्हर्नमेंटनी USDA जे म्हटलं जातं आणि तिथल्या ज्या
जगभरातल्या ज्या प्रायव्हेट कंपन्याज आहेत सिमेंट उद्योगामधल्या, त्यांनी मिळून होल्स्टीन आणि जर्सीमध्ये हा डेटा एस्टॅब्लिश केलेला आहे. अच्छा. तर आम्ही आता आमचे जे काही जॉईंट व्हेंचर पार्टनर्स आहेत हो आणि आम्ही तर जे नॉन डिस्क्रिप्ट म्हणजे ज्या अॅनिमल्सचा डेटा नाही आहे, उदाहरणार्थ बफेलो किंवा गीर किंवा सहिवाल ही जी ब्रीड्स आहेत, हो हो दुधाची ब्रीड्स आहेत, तर त्याचं जिनोमिक सिक्वेन्सिंगच्या बद्दलही आमचं खूप काम जोरात चालू आहे. अच्छा अच्छा. आणि त्याच्याबद्दल हो नितीन. तर खूप मोठं काम या जिनोमिक सिक्वेन्स बद्दल चालू आहे. एक ब्रेक घेऊ, एक सेकंद मी नक्की फक्त हे घ्या सर बंद घ्या. हो 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 नक्की नक्की हो. म्हणजे परत त्रास नको त्याचा. नाही नाही घ्या घ्या. राहून गेलं माझ्यातून. बाकी फ्लो ठीक आहे ना म्हणजे? हो अगदी अगदी चांगला फ्लो येतोय. ठीक आहे, मग आपण परत सुरू करूया जिथून आपण स्टार्ट केलं. हो नक्की. तर सिक्वेन्सिंग. हा जिनोम सिक्वेन्सिंग नॉन डिस्क्रिप्ट जे अॅनिमल्स आहेत, म्हणजे जी. गीर आहे, नॉन डिस्क्रिप्ट म्हणता येणार, इंडिजिनस पण जे अॅनिमल्स आहेत की ज्याच्यामध्ये हा जिनोमिक डेटा आपल्याला अवेलेबल नाहीये. बरोबर. तर ह्या अॅनिमल्ससाठी आम्ही जे आमचा कन्सोर्टियम जो आहे त्या मार्फामध्ये एक फिश टेक्निक नावाचं एक नवीन टेक्निक डेव्हलप केले गेले, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याची प्रोजिनीची माहिती नसते. अच्छा. उदाहरणार्थ आपण जर समजा मासे घेतले, हो हो फिश, हो तर ह्या फिश मध्ये तुम्हाला त्याचं आई वडील कोण होते याच्याबद्दलची फार कमी माहिती आपल्याला अवेलेबल असते. तर जगभरामध्ये या टाईपच्या अॅनिमल्स मध्ये की ज्याच्यामध्ये जिनोमिक हो. सिक्वेन्स अवेलेबल नाहीये, तर याच्याबद्दल संशोधन सुरू आहे. आणि लवकरात लवकर गीरमध्ये अच्छा. गीर ह्या ब्रीडमध्ये आम्ही जसं होल्स्टीन फ्रीझन आणि बाकीची जी ब्रीड्स आहेत, हो तर तसं संशोधन आणि जिनोमिकली प्रूव्हन बुल्स गीर सहिवाल हे जे आपले भारतीय वंशाचे आहेत, तर त्याच्यामध्ये आणायचा आपण प्रयत्न करतोय. दुसरी मला एक सांगायची आणखी एक महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये अशी आहे की आजकाल तुमचं A2 मिल्कच्या बद्दल हो खूप हो. बोललं जाते. हम्म. तर A2 मिल्क मध्ये आपण म्हटलं जातं की आपले जे भारतीय वंश आहेत त्याच्यामध्ये A2 मिल्क असतं. अच्छा. तर आम्ही जे भारतासाठी जे काही जे बुल्स सिलेक्ट केलेत होल्स्टीन फ्रीझन मध्ये किंवा जर्सी मध्ये, हम्म. तर हे सगळे जवळजवळ 99% बुल्स आम्ही A2 असणारेच अरे सिलेक्ट बापरे, केले. नवीन माहिती आहे. म्हणजे तुम्हाला म्हणजे कंझ्युमरसाठी आणि सगळ्यांसाठी की बाबा हो हो आम्ही जे चांगले आहेत तेच आपण शेतकऱ्याला दिलं पाहिजे. हो हो कारण शेतकऱ्याला आपण जर चांगलं देऊ शकलो नाही तर तो ह्या बिझनेसमध्ये राहणार नाही. अगदीच. आणि मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याची डिपेंडन्सी हो ह्या हो ऍग्री बिझनेसमध्ये हो हो शेतीचं म्हणजे शेतीच्या बरोबर दुधाचं स्थानही खूप मोठं आहे. तर अगदीच. ह्या डेव्हलपमेंटसाठी मला वाटतं की हे खूप क्रांतिकारक पाऊल आहे. आणि स्पेशली बफेलो ही तर A2च आहे, हो त्याच्यामुळं हो अच्छा. बफेलोचं दूध सुद्धा पवार साहेबांनी एका इंटरव्ह्यू मध्ये असं म्हटलं होतं की मला आठवतंय की ते ब्लॅक गोल्ड असे म्हणायचे अच्छा. म्हशीला. हम्म. काळं सोनं, म्हणजे जसं पांढरं सोनं असतं तसं काळं हो. सोनं जे आहे असं एक. तर आपल्या म्हणजे सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कृष्णा काठावर पूर्ण कृष्णाचा जो बेल्ट आहे, तर त्या बेल्टमध्ये गाई म्हशींच्या बरोबर म्हशीचं उत्पादनही खूप मोठ्या हो प्रमाणात घेतलं जातं. हो हो आणि ह्या म्हशीच्या मध्ये सुद्धा हेच जिनोमिक सिलेक्शन आणि जिनोमिक इम्प्रुव्हमेंटचं काम आम्ही करत आहोत. आणि लवकरच आपण असे जिनोमिकली सिलेक्टेड किंवा जिनोमिक व्हॅल्यू असणारे भारतीय वंशावळीचे सिमेन आणि बुल्स आपण अवेलेबल करू. अगदीच. मला वाटतं सर की या आपण या सगळ्या प्रक्रियेमधनं आपल्याला की जसं आपण पाहतो की युरोपीय राष्ट्रांचे काही निकष आले पर्यावरणासंदर्भात आणि आपल्याला ह्या माध्यमातनं म्हणजे पर कॅपिटा दुभत्या जनावरांची जी संख्या आहे ती कमी होऊन त्यांचं गुणात्मक महत्व वाढेल आणि उत्पादकता सुद्धा चांगली राहील. तर ह्या विषयानंतर आपलं लक्ष मला अशा एका विषयाकडे वेधायचंय की काही एक डेटा मी आपल्या समोर ठेवेन की अलीकडेच स्टँडिंग कमिटी ऑन ऍग्रिकल्चरचा एक 38वा रिपोर्ट प्रसिद्ध झाला आणि त्याच्यात देशात
पशुखाद्य सुरक्षा असा शब्द वापरला आपण. अन्न सुरक्षा हा शब्द खूप वापरतो, पण पशुखाद्य सुरक्षा असा स्पेसिफिक त्यांनी उल्लेख केला आणि ते म्हणाले की पशुखाद्य सुरक्षेसंदर्भात थोडी आव्हानात्मक परिस्थिती आहे. चारा व पशुखाद्य तुटवडा म्हणजे एकूणच जो काही तुटवडा आहे तर तो दरवर्षी वाढत चाललेला आहे आणि 2025 ची त्यांनी काही अशी स्पेसिफिक आकडेवारी दिली. त्यांचं असं म्हणणं आहे की देशाच्या एकूण गरजेच्या तुलनेत कोरडा चारा 23% कमी असेल, हिरवा चारा हा 40% कमी असेल आणि कॉन्सन्ट्रेट हे 38% तूट वाढेल डिमांडच्या तुलनेमध्ये. तर आज आपण पाहतोय की कच्च्या मालाचे वाढते भाव आणि हा असा परत वाढता तुटवडा, तर ओव्हरऑल डेअरी सेक्टरने या संदर्भात काय उपाय योजायला पाहिजे असं वाटतं आपल्याला? मला वाटतं हा हा अतिशय महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यांसाठी हो आणि हो कंझ्युमरसाठी आहे. कारण झालंय काय की आपण जी आपली लँड मास जो आहे तो हो. आपला भारताचा लिमिटेड आहे आणि अच्छा. पॉप्युलेशन तर वाढतंय, हो तर डिमांडही वाढते, पॉप्युलेशनही वाढते आणि वी आर कॉम्पिटिंग, ह्युमन्स आणखी अॅनिमल्स आर कॉम्पिटिंग विथ इच अदर फॉर द प्रोटीन सोर्स. तर ह्या अगदी. सिनॅरिओमध्ये तर आपण पर अॅनिमल प्रोडक्टिव्हिटी जर वाढवली नाही, हो हो म्हणजे जर आपण मागाशी तुम्हाला अगदी मी अगदी. बोललो की 12,000 आणि हम्म, 1500 ही जी तफावत आहे ही जर आपण आपण गॅप जर भरू शकलो नाही तर खूप मोठं संकट आपल्याला भेडसावणार आहे. तर ह्या संकटाला म्हणजे ह्या संकटाला कारण जेनोमिक इम्प्रुव्हमेंट जी असते त्या जेनोमिक इम्प्रुव्हमेंटला वेळ लागतो. म्हणजे ही अशी अगदी काही जादूची कांडी नाही की बाबा आज केलं. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर अगदीच. असं लक्षात येईल की जी इम्प्रुव्हमेंट हो आपण पशु म्हणजे तुम्ही पशु आणि जर कोंबडीमध्ये तर कोंबड्या सिलेक्शन खूप फास्ट आहे. हो हो इंटर काविंग जे कोंबडीचं आहे तर तुम्हाला 3-4 महिन्यात तुम्हाला ब्रॉयलर मिळतो. अगदी अगदी इथं जनावरांमध्ये तुम्हाला 3-4 वर्ष लागतात. अगदी अगदी. एक जनरेशन तुम्हाला जर इम्प्रूव्ह करायची असेल तुम्हाला कमीत कमी 3 वर्ष लागतात. तर हो आज जर हे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग हे जर केलं गेलं नाही आणि मला सांगायला आनंद वाटतो की महात्मा फुल्यानंतर अच्छा. महात्मा फुल्यांच्या नंतर म्हणजे मला अतिशय महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा महात्मा फुले जेव्हा पंचम जॉर्ज जेव्हा भारत. पहिल्यांदा भारतामध्ये आले हो तेव्हा महात्मांनी पहिल्यांदा सांगितलं की किंवा महाराष्ट्राला दुष्काळ पडला होता तर त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राला चांगल्या बिया, चांगलं बीज आणि अच्छा. दुभती चांगली जनावरांचं ब्रीड इम्प्रुव्हमेंट पाहिजे. वा. आणि मला असं वाटतं की महात्मा फुल्यानंतर हो अ, हो अ, माननीय शरद पवारजींनी हे पाऊल उचललेलं आहे. म्हणजे ह्या आतापर्यंतच्या ह्या अॅनिमल डेव्हलपमेंट मध्ये हे क्रांतिकारी पाऊल एक महात्मा फुले नंतर पवार साहेब हे आहे आणि अगदीच. UPA 1 मध्ये हे काम हो सुरू झालं आणि आता या आताच्या गव्हर्नमेंटमध्ये त्याला ऍक्सिलरेशन इंडिजिनस ब्रीडची पण मिळतीये. हो हो पण हे जर जिनोमिक सिलेक्शन न करता जर केलं गेलं तर खूप अडचण आपल्याला निर्माण होईल. म्हणजे अगदी. आपल्याला आपल्याला इंडिजिनस ब्रीडचे चांगले गुणही हवेत आणि फॉरेन ब्रीडचं प्रोडक्शन पण हवे. तर अगदी आपल्याला हे दोन्हीचा समन्वय जर आपण साधता आला नाही तर खूप मोठं संकट शेतकऱ्यांच्या बरोबर आणि कंझ्युमरला प्रोटीन सोर्स राहणार आहे. अगदी तर ही जेनेटिक्स इम्प्रुव्हमेंट म्हणजे पर अॅनिमल प्रोडक्टिव्हिटी जर आपण दुप्पट किंवा तिप्पट करू शकलो नाही पुढच्या 10 वर्षामध्ये अगदीच. तर हे खूप मोठं संकट आपल्याला उद्भवणार आहे. तर अगदी याच्यासाठी चांगलं जेनेटिक्स की बरोबर. ज्याच्यामध्ये हे प्रूव्हन आहे की ज्याच्यामध्ये 92% तुम्हाला जीन्स डॉटरमध्ये ट्रान्समिट होणारं जेनेटिक्स बरोबर. हे ज्याचा डॉटर परफॉर्मन्स त्याच्या आईपेक्षा जास्त आहे असं जेनेटिक्स जर आपण वापरलं नाही तर खूप मोठं संकट आपल्या सर्वांवर येणार आहे. अगदीच सर. अगदीच अगदी चांगल्या अतिशय चांगल्या गुणवत्तेच्या आपण जेव्हा सुधारणा घडवू जाऊ आपल्या देशी वाहनांमध्येच, तर या संदर्भात एक प्रश्न असा होता सर की आपल्याकडे जसं आपण जनावरांची गुणवत्ता वाढवू त्यावेळेला त्यांचं न्यूट्रिशन पोषण हेही महत्वाचं असणारच आहे. अलीकडे एक महाराष्ट्रामध्ये एक ट्रेंड आपण पाहतोय आणि मुरघास म्हणजे मका आपल्याकडे मका हे क्रॉप 2-3 प्रकारे घेतलं जातं. एक तर
आपण ग्रेन्स जे कॅटल फीड, पोल्ट्री फीडमध्ये उपलब्ध होतं, आणि आता अलीकडे मुरघाससाठी मकाची शेती आणि मक्याचं क्षेत्र खूप वाढत चाललेलं आहे, आणि खास करून ऑर्गनाइज डेअरी इंडस्ट्रीकडनं खूप मागणी आहे. आणि ज्या काही आपण मक्याच्या मुरघासच्या ज्या बेल्स आहेत, त्या बेल्स त्याला पण एक कमोडिटीचं स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याच्या एक 12 महिने इन्व्हेंटरी करता येते. तर प्रश्न असा होता सर की डेअरी इंडस्ट्री आणि आपले हा कार्यक्रम बघणारे बरेच शेतकरी पण आहेत, खास करून फॉडर उत्पादक किंवा चारा उत्पादक शेतकरी, त्यांच्यासाठी हा मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की भविष्यामध्ये मक्याचा मुरघासची मागणी ही कशी राहणार आहे, आणि शेतकऱ्यांनी कुठले अधिक चांगले वाण करायला पाहिजे? त्याच्यामध्ये मूलभूत संशोधन आमच्या चितळे डेअरीच्या एक्सटेन्शन विभागाने केलेलं आहे. बरं. आणि जे बेलिंग हा जो केलं जातं तर त्याची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट खूप आहे. हो हो. तर आम्ही भारतामध्ये पहिल्यांदा म्हणजे सायलेज बॅग रिलायन्सच्या बरोबर आम्ही सायलेज बॅग्स सुरू केल्या. अच्छा. जवळजवळ सांगली भागामध्ये एक 10,000 सायलेज बॅगचं वितरण आम्ही केलेलं आहे. अरे बाबा. तर ह्याच्यामध्ये अडचणी अशा आहेत की बेसिकली ह्याच्यासाठी जी मक्याची जी जात लागते अच्छा. की जी पटकनी वाढेल, 3 महिन्यामध्ये चांगली पोषण मूल्य त्याच्यामध्ये असतील, तर बऱ्याचशा अशा लवकर वाढणाऱ्या आणि जास्तीत जास्त टनेज देणाऱ्या मक्याचं वाण अवेलेबल आहे. ते वाण आपण वापरायला हवं. म्हणजे फक्त मुरघासासाठी मका आपण करायला हवा. हो हो. नंबर 2, त्याच्यामध्ये जी पोषण मूल्य जी आहे, हार्वेस्टिंग राईट टाइमला आपण करायला हवं. अच्छा. आणि त्याच्यामध्ये काही कल्चरची पण आपण व्यवस्था केलेली आहे की ज्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलस प्लांटेरियम नावाचं एक कल्चर असतं की ज्याच्यामध्ये त्याला फंगस वगैरे येत नाही आणि त्याची पोषण मूल्य पण वाढतात. अशी कल्चर्स आपण वापरली पाहिजे. आणि या अवेळी पावसाच्या कंडिशनमुळे आणि काही ठिकाणी खूप पाऊस पडतोय आणि खूप ठिकाणी पाऊस पडतही नाहीये, तर ही ट्रेडेबल कमोडिटी म्हणून खूप मोठं मार्केट, एक नवीन व्यवसाय जरूर सर्व शेतकरी बंधूंनी फायदा घ्यावा. आणि हे खूप मोठं मार्केट पॅन इंडिया डेव्हलप होतोय. याच्याबद्दल शेतकऱ्यांनी माहिती घ्यावी. खूप काही चांगले वाण अवेलेबल आहेत, स्पेशली किंवा हत्ती घासात पण वाण, मल्टी क्रॉप पॅटर्न्स जर तुम्ही घेतले, म्हणजे समजा आपण मक्यामध्येच आपण काही द्विदल वनस्पती जर समजा आपण वापरल्या, तर त्याच्यामध्ये त्याचं प्रोटीन एनरिचमेंट पण आपल्याला करते. मग असं एक कॉम्पॅक्ट आपल्याला एक पूर्ण पोषण मूल्य असलेलं मुरघास जर आपण करता आलं, तर हा दूध उत्पादकांना आणि त्याची एक व्हॅल्यू ऍडिशन जास्त चांगली शेतकऱ्यांना मिळेल. ही खरोखरच नवीन माहिती सर, आणि त्यात आपण नवीन मुद्दे सांगितले, आणि खरोखरच मक्याचं मुरघाससाठी म्हणून मक्याचं क्षेत्र वाढत चाललेलं आहे, आणि एक नवीन पीक, एक नवीन कॅश क्रॉप असं शेतकऱ्यांना उपलब्ध झालेलं आहे. सर, आपण गेली जवळजवळ 4 दशकं, 3.5 दशकं या उद्योगात आहात. एक प्रश्न असा आहे की डेअरी उद्योगासाठी किंवा आपला जो प्रोटीन उद्योग आहे सगळा महाराष्ट्र देशातला, किंवा डेअरी उद्योगासाठी म्हणून खास आपल्याकडे मनुष्यबळ, तसं प्रशिक्षित मनुष्यबळ, स्किल मनुष्यबळ आपल्याकडे उपलब्ध आहे का? किंवा जर तसं मनुष्यबळ उपलब्ध होत नसेल, तर काय प्रकारचा आपल्याकडे विद्यापीठीय किंवा कशा प्रकारचा अभ्यास केला पाहिजे, किंवा कशा प्रकारचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे? आणि या प्रश्नाचा संदर्भ असा आहे की आपल्याकडे बेरोजगारी किंवा खूप मोठं प्रमाण दिसतंय, आणि बऱ्याचदा 10वी-12वी नंतर ग्रामीण भागात नेमका काय व्यवसाय करावा हे माहीत नसतं. आणि आपल्याकडे तुम्ही सांगितल्याप्रमाणे डेअरी इंडस्ट्रीचा जो विकास आणि वाढ ज्या वेगवेगळ्या दिशाने होते, वेगवेगळ्या ज्ञानाची क्षेत्र त्याच्याशी असोसिएट होत आहे. तर प्रश्न असा आहे की डेअरी उद्योगासाठी भविष्यात कशा प्रकारचं मनुष्यबळ आपल्याला लागणार आहे, आणि त्यासाठी काय प्रकारचं प्रशिक्षण, ट्रेनिंग ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी किंवा शेतकऱ्यांच्या मुलांनी घेतलं पाहिजे? आता ह्याच्यात थोडंसं डायव्हर्ट करतो. हो हो, नक्की. हो. तर आता मगाचा जो एक प्रश्न होता की
की ज्या आता जे 2025 नंतर चाऱ्याचा हो तुटवडा हो भासणार आहे, अगदी अगदी हो 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 त्या अनुषंगाने त्याचं एक मी तुम्हाला उत्तर देतो आणि हो मग हो. ह्या दुसऱ्या नक्की. प्रश्नाकडे. तर ह्या ब्रह्मा फॅसिलिटीमध्ये हं. आम्ही भारतामध्ये आणि जगामध्ये पहिल्यांदा इंडिजिनियस बर. ब्रीडचं सेक्सेल तंत्रज्ञान आपण इथे डेव्हलप केले. हो 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 या सेक्सेल तंत्रज्ञानाची मुहूर्तमेढ भारतामध्ये घातली गेलेली आहे. आणि नुकत्याच मध्ये नगरमध्ये जो प्रोग्राम झाला त्याच्यामध्ये बर. पवार साहेब आणि गडकरी साहेबांनी याचा मुद्दामून उल्लेख केला गेला. तर गाईला गाई आणि म्हशीला म्हैस हा, हा. असं जर आपण बरोबर. करू हं. शकलो तर हे महत्वाचं तंत्रज्ञान, ही डेव्हलपमेंट या हो ब्रह्मामध्ये झालेली आहे. आज लाखो सेक्सेलची पाड्या भारतभर आपण निर्माण करू शकतोय आणि चांगलं उत्तम जेनेटिक्स आणि सेक्सेल तंत्रज्ञान की ज्या अच्छा. योगे फिमेल पॉप्युलेशन जे आहे तर 90 ते 95% त्याला गायला गाईच होईल, होय होय म्हशीला म्हैसच होईल हो हो असं तंत्रज्ञान भारतामध्ये आपण ब्रह्मा या फॅसिलिटीमध्ये निर्माण केलं गेलं आहे. अगदीच. ही फॅसिलिटी हं. जे चांगल्यातलं चांगलं जेनेटिक्स आहे, याची जेनेटिक्स मूल्य चांगली आहेत अशा बुल्सचं सेक्स सॉर्टिंग केलं जातं याच्यामध्ये बरं. आणि हो फक्त फिमेल सेक्स असणारे स्पर्म्स हो आपण ह्या स्ट्रॉमध्ये भरून देतो की ज्या योगे याचा जर वापर केला गेला तर 90 ते 95% तुम्हाला अ, गायला गायच होते, म्हशीला म्हैसच होते. आणि हा जो काही आता अकराळ विक्राळ जो प्रोडक्टिव्हिटीचा जो इश्यू आहे आणि म्हणजे 20 ते 25% तुटवड्याचा जो इश्यू हो आहे हो त्याच्यावर हो रामबाण उपाय हा हे सेक्सेल तंत्रज्ञान आहे. तर ह्या सेक्सेल तंत्रज्ञानाबद्दल आता महाराष्ट्र शासनाने याच्याबद्दल पुढाकार घेतलेला. सेक्सेल तंत्रज्ञान माफक किमतीमध्ये आपण पूर्ण महाराष्ट्रभर उपलब्ध करून दिलेलं आहे. तर महाराष्ट्र सरकारने याच्याबद्दल खूप मोठा पुढाकार घेऊन हे तंत्रज्ञानचं सिमेंट महाराष्ट्रभर उपलब्ध करून दिलंय. तर ह्या माझे सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की हे सेक्सेल तंत्रज्ञान असलेलं सिमेंट महाराष्ट्र शासनाच्या सर्व्हिसेसद्वारा आणि आमच्या सगळ्या सर्व्हिसेसद्वारा उपलब्ध आहे. ते आपण वापरावं आणि हा महाराष्ट्र भारतभर दुग्ध व्यवसायामध्ये अग्रेसर कसा होईल याच्यासाठी ही खूप मोठी सुसंधी आता महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिली आहे. त्याचा वापर करा. दुसरी आता आपण परत तुमच्या प्रश्नाकडे वळूया. हो 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 तर दुसरा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये आमच्याकडे ह्या अॅनिमल हजबंड्री म्हणजे जर तुम्ही युरोपीय देशामध्ये किंवा हो अमेरिकेमध्ये, कॅनडामध्ये गेले तर दूध उत्पादनामध्ये जे शेतकरी असतात ना, म्हणजे अच्छा सगळ्यात अवघड व्यवसाय हा दूध व्यवसाय धरला जातो त्यांनी. अच्छा म्हणजे मॅनपॉवर आहे. म्हणजे आपल्याकडे काही येत नसेल तर गुराखी हो असं म्हटलं जातं. हो हो पण हे आता राहिलं नाहीये. तेच याच्यामध्ये खूप मोठं तंत्रज्ञान, न्यूट्रिशन, अगदीच प्रोडक्टिव्हिटी ह्या सगळ्या बाबीचा खूप महत्वाचं तंत्रज्ञान अवेलेबल आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती खूप शेतकरी बांधवांना कमी आहे. तर ह्याच्यासाठी आम्ही भास्कर, उदय हं. असे अच्छा वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स अरेंज केलेले आहेत. अच्छा किंबहुना सकाळच्या माध्यमातून म्हणजे आता हे खूप प्रिमॅच्युअर आहे पण अच्छा सकाळ समूहाच्या माध्यमातून हे ट्रेनिंग जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा आमचा विचार आहे. त्याच्याबद्दल लवकरच आम्ही काही पावलं उचलू की हे तंत्रज्ञान जे आहे याच्याबद्दलची माहिती आहे ही सगळी तंत्रज्ञानाची माहिती जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत कशी पोहोचवता येईल. अगदीच तर माध्यमातून माध्यमाच्या माध्यमातून आपण बरोबर. जास्तीत जास्त माहिती लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. तर ह्याला मला हो महत्वाचा ह्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की जसं तुम्ही म्हणाला मगाशी हो जे फ्लोरा फ्युनामध्ये आहे ते हो जे जनावरांमध्ये येते हो हो किंवा ज्या प्लांट्स मध्ये आहे शेतकरी बांधवांना मला सांगायचं इच्छा आहे की आता खूप मोठं संकट हो हो खतांच्या किमतीचं आपल्याकडे येणार आहे. हो हो खताच्या म्हणजे जागतिक किमती हो ह्या हो कोविड आणि ट्रान्सपोर्टमुळे जगभर खताचा वाढले तुटवडा आहे. हो हो या सगळ्या कंडिशन मध्ये जर हो आपण न्यूट्रिशन मॅनेजमेंट सॉइलची
आणि अच्छा. त्याच्यावर वाढणाऱ्या जनावरांची आपण जर केली नाही तर खूप मोठं संकट आपल्यावर येणार आहे. अच्छा. तर ही न्यूट्रिशन मॅनेजमेंटचं म्हणजे ह्युमनचं न्यूट्रिशन, ॲनिमलचं न्यूट्रिशन आणि शेतीचं न्यूट्रिशन, अगदीच हे अगदी. सगळं न्यूट्रिशनची ही जी कडी आहे, हो हो. मी सर्वजण आपण जे म्हणजे सगळे प्राणी मात्र आहेत त्या हो हो. त्या जमिनीवरच आपण अवलंबून असतो अगदी आणि त्या अगदी. जमिनीत न्यूट्रिशन आहे तेच आपल्याला येतं. होय. मनुष्य थोडासा अपवाद आहे तो, कारण इथं काहीतरी खातो आणि हॉटेलात जाऊन तिसरं काहीतरी खातो. तसं जरा क्रॉस न्यूट्रिशन होतं, पण जनावरांचं तसं होत नाही. तर हा खूप महत्वाचा मुद्दा आता न्यूट्रिशनच्या बाबतीत आहे. त्याच्याबद्दलचं ट्रेनिंग, सायलेजचं ट्रेनिंग, ॲनिमल प्रोडक्टिव्हिटीचं ट्रेनिंग, अच्छा. ॲनिमल हेल्थचं ट्रेनिंग, बरोबर. ह्युमन हेल्थचं हे हे सगळं आपण जे काही हा व्यवसाय करतोय, हा व्यवसाय एक संख्यात्मक किंवा गुणात्मक असा राहावा. तर त्याचं हिशोबाचं ट्रेनिंग ह्या उदय आणि सगळ्या प्रोग्राममधून. तर फार्मरसाठी फार्मर एम्पॉवरमेंट जी आहे, म्हणजे सस्टेनेबल ऍग्रिकल्चर फार्मिंग, हे जर आपण करू शकलो नाही तर खूप मोठं आपल्याला अडचण येऊ शकते आणि हे जर सस्टेनेबल राहिलं नाही तर आपण ह्या बिझनेसमध्ये आम्ही राहणार नाही. पण बरोबर. शेतकरी आज जर समजा दूध उत्पादन जर त्याला परवडायला नाही झालं तर तो वेगळा क्रॉप घेईल. बरोबर. तर हे आपल्याला न्यूट्रिशन प्रोटीन मिळणार नाही, तर हे अगदीच. खूप मोठं संकट. आणि हे 365 दिवसाचं प्रोपोजिशन आहे. हो हो. सांगितलं जातं की आज तुम्ही चारा निर्माण केला किंवा ऊसाला आज ऊस लावला तर तुम्हाला तो कमीत कमी 3 महिने ते 1 वर्षाशिवाय त्याचं तुम्हाला प्रोडक्ट किंवा तुम्हाला कॅश क्रॉपचं यील्ड मिळत नाही. बरोबर. आज दुधासारखा जो बिझनेस आहे, आज संध्याकाळी जर तुम्ही त्याला जनावराला खायला चांगलं घातलं तर तो उद्या तुम्हाला सकाळी चांगलं दूध देतो. बरोबर. असं म्हटलं जातं की ते एक एटीएम आहे. हो हो. आणि आज गेली 82 वर्ष आम्ही आमच्या शेतकऱ्यांना त्यांच्या आठवड्याच्या बाजाराला जे काही पेमेंट आहे, आमच्या 82 वर्षाच्या उद्योगाच्या कारकिर्दीमध्ये त्यांचं आठवड्याचं पेमेंट आम्ही 82 वर्षात चुकवलेलं नाहीये. तर हा खूप महत्वाचं एक ऍग्री इकॉनॉमीमध्ये दुधाचं महत्व आहे शेतकऱ्यांसाठी आणि कंझ्युमरला प्रोटीनचा सोर्स मध्ये दुधाचं महत्व आहे. तर ह्या ट्रेनिंगसाठी, दूध व्यवसायाच्या वृद्धीसाठी, प्रोसेसिंगसाठी आणि ह्याच्यामध्ये खूप संधी या ट्रेनिंगमध्ये अवेलेबल आहेत आणि खूप काही टेक्नॉलॉजी, जिनोमिक्स असेल, एक्सेल तंत्रज्ञान असेल, हे 21व्या शतकामधलं हे सगळी तंत्रज्ञान जर आपण शेतकऱ्यांच्या बांधाशी आपण पोहोचू शकलो नाही तर ही चूक आमची आहे असं मी समजतो. आणि आपल्या सर्वांचं जर सहकार्य लागलं तर आपण हे सगळं तंत्रज्ञान आपण शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवू शकू आणि आपण म्हणजे एक धवल क्रांती आपण दुसरी नवीन घडवू शकू असा मला विश्वास. हे जर अगदी नक्कीच, कारण आपण पोषणाच्या ज्या तिन्ही कड्या जोडल्यात की भारतात एकतर आपण पाहतोय की प्रथिनांचं कुपोषण किंवा प्रोटीन मालन्यूट्रिशन आहे असं म्हटलं जातं आणि जागतिक सरासरीच्या तुलनेत आपलं प्रतिदिन वजनानुसारचं प्रोटीन कन्झम्पशन हे कमी आहे आणि त्या दृष्टीने मग पुन्हा दुधाचं किती महत्व येतं एकूणच तेही. आणि जमिनीत जे नसेल ते जनावरात येणार नाही आणि जनावरातनं मग अगदी दुभत्या जनावरातनं मग ते माणसांपर्यंतही पोहोचणार नाहीत. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि आपण सगळ्या तंत्रज्ञानाचा तिथे उल्लेख केला की नवनवीन तंत्रज्ञान आणि त्यासाठीचं नवीन परत आपल्याला मनुष्यबळ सुद्धा प्रशिक्षित करायला लागेल. चांगले डेअरी फार्मर किंवा चांगले डेअरी टेक्नोक्रॅट्स आपल्याला निर्माण करावे लागतील. एक प्रश्न असा आहे सर की आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत आणि आपला हा कार्यक्रम खूप ॲग्रीप्रेनर, शेतीतले उद्योजक, नवीन विद्यार्थी, खूप सारा क्राऊड असतो यासाठी. तर एक प्रश्न असा येतो की मी ऐकले की आपल्या चितळे उद्योग समूहाच्या बाबतीत जे काही म्हटलं जातं की वी हॅव टू बी मोर कोऑपरेटिव्ह दॅन कोऑपरेटिव्ह, हे चितळे डेअरीच्या कार्यसंस्कृतीचं सूत्र आहे असं म्हटलं जातं. आणि तुम्ही जसं 82 वर्षांचा उल्लेख केला की एक प्रदीर्घ अशी परंपरा आहे आणि अगदी प्रत्येक पिढी दर पिढी चितळे उद्योग समूहाने एक नवनवीन असे मापदंड निर्माण केलेत आणि प्रत्येक टप्प्यावर काळाप्रमाणे बदल करून आणि इतरांसाठी सुद्धा ज्याला आपण मॉडेल म्हणू शकू
अशा प्रकारचे काम आपण उभे करतोय डेअरीच्या प्रत्येक सेगमेंटमध्ये, एंड टू एंड सगळ्या, अगदी बॅकवर्ड असेल, फॉरवर्ड असेल. तर हा कार्यक्रम जे काही मित्र ऐकतायत किंवा जे काही नवउद्योजक ऐकतील, तर त्यांच्यासाठी म्हणून चितळे उद्योग समूहाकडून आपण काय सल्ला द्याल, काय सांगाल त्यांना? आमचा एक अप्रोच आहे की फार्म टू फोर्क हा अच्छा. आमचा एक अप्रोच आहे. म्हणजे फार्म टू फोर्क म्हणजे शेतकऱ्याच्या बांधापासून कंझ्युमर पर्यंत ह्या सगळ्या कड्या आपल्याकडे असाव्यात आणि त्या कड्यामध्ये आपलं कंट्रोल असावं. कारण जर तुम्ही मगाशी एक जो मुद्दा मांडला की भारतामध्ये उत्पादन आता खूप वाढेल हो हो. आणि हा क्वांटम ग्रोथ आपल्याकडे होईल, तर नवीन नवीन मार्केट्स आपल्याला शोधावी लागतील. बर. आणि त्याच्यासाठी जी ट्रेसेबिलिटी लागेल, अच्छा. की FMD फ्री एरिया लागतील, 100% ट्रेसेबल प्रोडक्शन लागेल. तर आमची एक संकल्पना अशी आहे की गिव्ह बॅक फ्रॉम व्हेअर यू गेट इट. अच्छा. जसं तुम्ही आता म्हणाला, वी हॅव टू बी मोर कॉपरेटिव्ह दॅन द कॉपरेटिव्ह. तर तसं आमचं आहे की आपण ह्या शेतकरी कम्युनिटीला आपण काही देणं लागतो आणि ते काय जे आम्हाला देतात त्याच्यापेक्षा आपण त्यांना काहीतरी उलट देणं लागतो. भारतामध्ये बोनस देणारी एकमेव ऑर्गनायझेशन ही चितळे डेअरी आहे की जी कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो, पण आपल्या शेतकऱ्यांना तुम्ही कोणी बोनस देत नाही. आम्ही आमची ऑर्गनायझेशन बोनस देते. तर याच्या मागचा उद्देश असा आहे की आपण जर म्हणजे आपण असं म्हटलं जातं की एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. तसं जर आपण आम्ही जर त्यांच्याशी जर आपण कॉपरेटिव्ह मॉडेल जे आहे, ते जे व्हेरी कॉपरेटिव्ह मॉडेल हे सांगली जिल्ह्यामधून सुरू झालं. हे सांगलीला सहकाराची जननी संबोधलं जातं आणि अशा सांगली जिल्ह्यामध्येच आमची डेअरी आहे. तर ह्या सांगली डेअरीच्या या सहकाराच्या जननीमध्ये आम्ही सहकारापेक्षा सुद्धा चांगला सहकार म्हणजे फार्मर टू इंडस्ट्री ह्या शब्दांनी म्हणजे आम्हाला कॉपरेटिव्हचे कॉम्पिटिशन नाही आहे. तर आपण कॉपरेशनचा फार्मरशी जे कॉपरेशन जे आहे ते आपण कसं वाढवू की ज्या योगे त्यांच्या शेतमालाला जास्तीत जास्त भाव मिळेल, त्यांच्या घरी जास्तीत जास्त पैसे आपण आपली प्रोसेसिंग इंडस्ट्री देऊ शकेल. हे जर सूत्र ठेवलं गेलं तर मला या सगळ्या ह्याच्यामध्ये या बिझनेसमध्ये येऊ इच्छिणाऱ्या सर्वांना मी काही एवढा मोठा नाहीये, पण मी सांगू इच्छितो की माझे अनुभव असे आहेत की तुम्ही जर चांगलं प्रोडक्ट आणि इनोव्हेट करत राहिला आणि चांगली उत्पादनं आणि एक पूर्ण चेन जी आहे ती चेन जर आपण इम्प्रूव्ह करू शकलो, म्हणजे राईट फ्रॉम जेनेटिक्स टू न्यूट्रिशन आणि ते चांगलं डिसीज फ्री हेल्दी प्रोडक्ट आपण जर कंझ्युमर पर्यंत घेऊ शकलो, तर फार्मरला जास्तीत जास्त त्याचा मोबदला लोकही देतील आणि फार्मर पण सुखी राहील. तर ह्या सगळ्या चेन मध्ये आम्ही म्हणजे ऑलिम्पिक्सचे कशी कडी असतात, 5 कडी असतात, तशी ही सगळी कडी जी आहे या फूड चेन मधली सर्व कडी, यांचं जर कॉपरेशन नसेल तर आपण पुढे एक्सेल होणार नाही. म्हणून आमचं ब्रीद वाक्य आहे की वी हॅव टू बी मोर कॉपरेटिव्ह दॅन द कॉपरेटिव्ह. अगदीच. तर ह्याच्या मागची भूमिका ही अशी आहे की हे जे ऑलिम्पिकचं ब्रीद आहे तसं आपण आमचं ब्रीद वाक्य आहे की ही सगळी कडी आपण जोडू आणि ह्या सगळ्या चेन मध्ये आपण जर चांगली प्रॉफिटेबिलिटी जर देऊ शकलो तर मला वाटतं की म्हणजे सुजलाम सुफलाम म्हटलं जातं की भारत दूध आणि मधाचा देश होता, असं नक्की होईल असा मला विश्वास. बरोबर. अगदी सर, मला असं वाटतं की एक प्रश्न राहून गेलेला आणि आपण या चर्चेच्या थोडा आधी तो आम्ही जोडून घेऊ. एक शेवटचा आणि एक महत्वाचा प्रश्न असा आहे सर की आपण गेली इतकी वर्ष आहात या व्यवसायात, तर आपण जगभरात आणि महाराष्ट्रात देशभरात फिरतात, तर आपल्याकडे नवीन जनरेशन जी आता त्यांचा डेअरी जे काही आपले वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत, तर नेमका त्यांचा कल कसा आहे? कारण आता उदाहरण म्हणून द्यायचं सांगितलं तर आपण पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये आम्ही पाहतोय की मॅकडोनॉल्ड, KFC मध्ये खूप गर्दी असते आणि वेगवेगळ्या प्रकारची प्रॉडक्ट त्या इंडस्ट्रीने बाजारात आणली. माझा प्रश्न हा दुधाच्या उत्पादनांसंदर्भात आहे आणि दुधाच्या जी पारंपरिक पिढीच्या तुलनेत नव्या पिढीचा कल कसा आहे, त्याची आहारशैली, त्याची लाईफस्टाईल बदलते, त्यानुसार काही आपण नवीन प्रॉडक्ट बाजारात आणतोय का? मला वाटतं हा खूप छान प्रश्न आहे, कारण आपल्या फूड हॅबिट्स असतात त्या आपण एक स्टेपल फूड म्हटलं जातं की आपण रोज जे काही खातो
म्हणजे रोज काही आपण मॅकडोनल्डला जात नाही, हो हो बरोबर आहे. किंवा मग आपण जी न्यूट्रिशन रिक्वायरमेंट आहे, कारण आज जर आपण पाहिलं तर जगाचं डायबिटीस कॅपिटल हो हो भारत आहे असं म्हटलं जातं. आणि ह्या दृष्टिकोनातून आपण म्हणजे आपला सर्व आहार आहे, म्हणजे आम्ही चितळे बंधू मिठाईवाले आहे, किंवा मिठाईचे पदार्थ आणि साखर देणार त्याला देव देणार असं आपण म्हटलं जातं. तर लोकांचा कल जो आहे ते आता शुगर फ्री किंवा लेस कार्बोहायड्रेट डाएट, व्हेगन फूड्स अगदीच याबद्दल जरा चेंज होते. पण आज भारतीय संस्कृती जी आहे, तर आपण आपल्याकडं जे काही प्रोटीन सोर्सेस आहेत किंवा मांसाहार आहे किंवा बाकीचे जे काही नॉन व्हेजिटेरियन सोर्स ऑफ प्रोटीन आहे, तर हे आपण खूप कमी घेतले जातात. म्हणजे उदाहरणार्थ आपल्यामध्ये चिकन, मटन किंवा बाकीचे हो जे पदार्थ आहेत ते काही आपण रोज खात नाही. म्हणजे नाही का अगदी जर पट्टीचा खाणारा असेल तर ते रोज नाही, आठवड्यात बरोबर एकदा खाल्लं जातं. म्हणजे एक अगदीच वार अगदी ठरलेला असतो की त्या वारीच ते खाल्लं जातं. हो हो तर ह्या स्टेपल फूड मध्ये आज झालंय काय की आपल्यामध्ये प्रोटीन सोर्सची खूप कमतरता आहे आणि हो आपलं जे हो डाएट आहे, डाएट खूप कार्बोहायड्रेट्स रिच आहे. अगदीच आणि त्याच्यामुळं कार्बोहायड्रेट रिच डाएट असल्यामुळे आपल्याला आणि आपली लाईफस्टाईल सेडेटरी होतीये. अगदीच तर ह्या सगळ्या कंडिशन मध्ये नवीन पिढीला आपण चांगलं प्रोटीनियस सोर्स की ज्याच्यामध्ये चांगली प्रोटीन्स असतील, ज्याच्यामध्ये पोषण मूल्य चांगली आहेत अगदीच शरीरासाठी, जिभेसाठी नाही, असं प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आमच्याकडे खूप चांगल्या प्रमाणात सुरू आहे. आमच्याकडे एक नवीन कन्सेप्ट आम्ही घेऊन येतोय की फार्मिंग फॉर द फार्मा. आणि आता अच्छा ह्या कोविड काळ चालू आहे, हळदीचं दूध वापरतायत लोक, वेगवेगळे प्रयोग होत आहेत, हो इम्युनिटी बिल्डर्स येत आहेत, इम्युनिटी हो हो बुस्टर्स येत आहेत. हो हो तर ह्या सगळ्यामध्ये म्हणजे आपल्याकडं आपला देश हा ट्रॉपिकल देश आहे. हो हो ट्रॉपिकल देशामध्ये गट इन्फेक्शन आहेत, होत आहेत, ऍसिडिटीचे खूप त्रास होत आहेत. हो तर हो ह्याच्यासाठी एक काही आपल्याला फार्मिंग फॉर द फार्मा नावाची कन्सेप्ट आम्ही अच्छा घेऊन येतोय. आमच्याकडची डेव्हलपमेंट सुरू आहे, त्याला थोडा वेळ लागेल. पण फंक्शनल फूड्स जे आहेत, म्हणजे दूध हे दुधाचं फंक्शन पोषण देणं आहे. तर त्याची फंक्शनॅलिटी आपल्याला जर वाढवता आली आणि त्याच्यामध्ये काही ट्रेंड्स आपल्याला नवीन सेट करता आले, की आपण बरोबर काही त्याला ट्रेंडिंग करू शकलो, तर आपण त्याला हो हो कंझ्युमर्सना, नवीन तरुण पिढीला त्याला आपण अट्रॅक्ट करू शकू. तर ह्या दृष्टीने डेव्हलपमेंट जगभरात सुरू आहे. आणि आजकाल म्हणजे एक ट्रेंड पण आहे वेगनचा ट्रेंड. तर ह्या वेगन ट्रेंडमध्ये आज आज मितीला जी पोषण मूल्य दुधामध्ये आहेत, ती सगळी पोषण मूल्य म्हणजे आईनंतर म्हणजे एक म्हणजे अगदीच मुद्दामून तुम्ही एडिट करू शकता. पण मला एक सांगायचं महत्वाचा मुद्दा असा आहे की हो हो असं म्हटलं जातं की वेगनच्या ह्याच्यामध्ये की तुम्ही फक्त एकमेव माणूस हाच प्राणी आहे की जो दुसऱ्या प्राण्यांचं दूध पितो, असं बरोबर म्हटलं जातं. हम्म. पण माझं असं म्हणणं आहे की एक माणूस हा एकमेव हुशार प्राणी आहे की तो दुसऱ्या प्राण्यांचं दूध पिऊ शकतो. कारण त्याला न्यूट्रिशन न्यूट्रिशन जी आहे, तर हो हो पोषण मूल्य आहारामध्ये कमी बरोबर असल्यामुळे तो आहे. म्हणजे आपल्या म्हणजे प्रत्येक म्हणजे आईच्या दुधानंतर हो हो जी पोषण मूल्य तुम्हाला मिळत आहेत, ती फक्त अॅनिमल सोर्स प्रोटीनमुळे मिळतात. अगदीच अगदीच आणि ही स्वस्तातल्या स्वस्तात आज तुम्हाला म्हणजे ₹50 लिटर मध्ये दुसरी हो हो कुठलीही वस्तू प्रोटीन सोर्स हा मिळत नाही. अगदीच अगदीच तर म्हणजे म्हशीचं दूध घेतलं 50-55, एक तुम्हाला एक 100 मिली दूध हे जर सगळ्यात स्वस्त आणि प्रोटीनियस सोर्स हे फक्त म्हशीचं किंवा गाईचं दूध आहे. अगदीच तर आणि सर्व पोषण मूल्य याच्यामध्ये आहे. तर आम्ही काही नवीन प्रयोग पण करतोय की ज्याच्यामध्ये जे होमोसिस्टीन नावाचा आपल्या भारतामध्ये जे हार्ट पेशंट्स पण खूप वाटतात, तर त्याच्यामध्ये होमोसिस्टीनची लेवल आपल्याकडे खूप कमी राहते. अच्छा तर आम्ही मध्ये काही हॉलंड मधल्या इन्स्टिट्यूट आणि पुण्यामधल्या जे मंगेशकर हॉस्पिटल आहे त्याच्याबद्दल बर आम्ही प्रयोग केले. त्याच्यामध्ये असं आम्हाला आढळून आलं की गाई, म्हैस आणि आपण व्हिटॅमिन B12 अच्छा आपण सप्लिमेंट केलं आणि तर होमोसिस्टीनची लेवल काय राहते. अच्छा अच्छा तर असं लक्षात आलं की गाय आणि म्हशीचं दूध त्याच्यामध्ये म्हशीमध्ये स्पेशली बरोबर होमोसिस्टीनची लेवल खूप चांगली
होते म्हशीच्या दुधामध्ये, त्याच्या खालोखाल गाईमध्ये होते आणि त्याच्या खालोखाल गोळीमध्ये होते आणि ही सस्टेन राहते. तर भारतासारख्या देशामध्ये हे जे काही व्हेगन फॅड जे आहे, त्या व्हेगन फॅडला मुद्दाम मी काउंटर करत नाहीये, पण हे मला सांगण्याचा उद्देश असा आहे हो हो की आपल्याला जे काही इकॉनॉमिक प्रोटीन अवेलेबिलिटी जी आपल्या भारतासारख्या देशाला गरज जी आहे, अगदीच एक शेतकरीच ह्या सगळ्या मुवमेंटमध्ये शेतकऱ्यांना आपण सपोर्ट करतोय अगदीच आणि ही सगळी इंडस्ट्री जी आहे की जी खूप महत्वाची इंडस्ट्री शेतकऱ्यांसाठी आहे आणि कंझ्युमरला प्रोटीन सोर्ससाठी आहे. अगदीच तर ह्या इंडस्ट्रीला कंझ्युमर्सनी आणि फार्मर्सनी पुढे यावं, नवीन नवीन प्रयोग करावेत आणि दुधाचं महत्व सर्व माध्यमातून काय होतंय की या दुधाला सगळीकडून निगेटिव्ह पब्लिसिटी दिली जाते. अगदीच हो हो तर ह्या दुधाला चांगली पब्लिसिटी म्हणजे एक दूध न्यूट्रिशियस फूड आहे, हे सगळं आपण लोकांच्या पर्यंत घेऊन जायला पाहिजे. कंझ्युमर अवेअरनेस पण आपण करायला हवा, त्याची फंक्शनॅलिटी आपण वाढवली पाहिजे, तर ही इंडस्ट्री पुढच्या सेंचुरी पर्यंत चालेल असं मला वाटतं. म्हणजे मायक्रोसॉफ्ट म्हणजे बिल गेट आणि मिलिंडा गेट फाउंडेशनचे जिथं आम्ही हे जेनेटिक इंटरव्हेन्शन केलं ते पाहायला आले होते. त्यांनी सांगितलं की इट इज अ शेम ऑन अस की आम्ही हे करू शकत नाही, पण हे अरे वा. करू. ग्रेट ह्या शब्दात त्यांनी सांगितलं की म्हणजे मी तुम्हाला अगदी छातीतोपपणे सांगू शकतो की ज्या घराच्या 5 वर्षापूर्वी ज्या शेतकऱ्याच्या घरामध्ये जमिनीत चटईत बसून मला चहा प्यायला लागला होता, त्या शेतकऱ्याच्या घरी मला 5 वर्षांनी कोचात बसून कोल्ड अरे वा. ड्रिंक आणि समोर एलईडी टीव्ही होता. यासारखं ही चांगलं क्रांती. उदाहरण नाही. त्याच्यासारखं दुसरं काही चांगलं उदाहरण नाही. म्हणजे हे इंटरव्हेन्शन जे आहे ते 5 वर्षात होऊ शकतं. नक्की याच्यापेक्षा आणखी काय हवंय तुम्हाला? सर हे इंडेक्स असतो, म्हणजे नेट मेरिट म्हणजे काय, तर ते नेट मेरिट डॉलर मध्ये देतात. अच्छा. शेवटी अमेरिका ही पैशाचा देश आहे, म्हणजे तिथं हो, सगळं हो. पैसे खरंय. तिथं व्हॅल्यू ही पैसे असते. हो. तर तिथं नेट मेरिट नावाचा एक प्रकार असतो. नेट डॉलर मेरिट किती असतं, तर अच्छा. तो बुल नॅशनल ॲव्हरेजच्या $100, $200, $300 जास्त पैसे तुम्हाला देईल, असं ते मार्केट. ग्रेट. बघा. ते काय सांगतात की तुमची आता काय आहे ना, $100 देते, तर हा बुल वापरला तर त्याची डॉटर तुला $200 जास्त देईल, असं ते मार्केट. खरंय. ही जी संकल्पना आहे किंवा ह्याच्यात जी गुणात्मक वाढ आहे, पैशात ठीक आहे, पण तुम्हाला किती पैसे जास्त मिळणार आहे हे तरी आपल्या लोकांना कळलं पाहिजे, आणि हे आम्ही पोचवू शकत नाहीये, ही खंत आहे. आणि सर अगदी सर आपण अगदी तासभर मला असं वाटतं की डेअरीतल्या प्रत्येक विषयावर आपण बोललात. आपल्याबरोबर संवाद साधणं बोलणं म्हणजे खूप अपडेट अशी आणि खूप उपयुक्त अशी आणि खूप दिशादर्शक अशी माहिती मिळणं. आणि आपण पाहतोय की चितळे उद्योग समूहाची कामाची व्याप्ती, वारसा, परंपरा, तो जो व्याप आहे तर खूप मोठा आहे. आणि जसं आपण स्वतःही म्हणजे आपलं जरी आपण टेक्नॉलॉजी बॅकग्राऊंड असला तरी पोषण, मानवी पोषण, जनावरांचं पोषण या संदर्भात म्हणजे आपण खूप अतिशय डिटेल सगळा बाजारपेठेचा अभ्यास करून आपण अतिशय कॉन्क्रीट डेटा सकट आपण या सगळ्या गोष्टींची मांडणी केली. आणि आज बफेलो ब्रीडिंग असेल किंवा सगळ्यात आपण आवर्जून तो मुद्दा सेक्स सेल टेक्नॉलॉजी ती किती क्रांतिकारी ठरू शकते आणि सगळ्या समस्यांवर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कसं उत्तर मिळू शकतं. आणि प्रूव्हन टेक्नॉलॉजी जे आपण त्याचे एक्सरसाइज केलेले आहेत आणि त्या एक्सरसाइज नंतरच आपण पुढे घेऊन या सगळ्या गोष्टी मांडतोय. मला असं वाटतं की सर आपण बफेलो ब्रीडिंग असेल, डेअरी ऑटोमेशन, ॲनिमल हेल्थ, जेनेटिक्स, न्यूट्रिशन अशा सगळ्या मुद्द्यांसंदर्भात आणि अगदी रोजगारासंदर्भात सुद्धा खूप नवनवीन गोष्टी आपल्याकडनं समजल्यात. आपलं शेतकऱ्यांच्या वतीने मी आभार मानतो आणि कॉर्पोरेट कारभारीच्या या सिरीजमध्ये आज आपण इथं थांबतोय. धन्यवाद. ताज्या अपडेटसाठी भेट द्या agrowon.com वर.